आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं भाजपचे नेते संजय शिरसाटांच्या घरी गेलेले आहेत। एकीकडे राजेंद्र जंजाळ नाराज आहेत, दुसरीकडे भाजप शिष्टमंडळ युतीचा प्रस्ताव घेऊन संजय शिरसाटांच्या घरी पोहोचलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये युतीच्या जागा वाटपावरून बराच गोंधळ सुरू झालेला आहे। एकीकडे राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि नाराजी स्पष्ट बोलून दाखवलेली आहे। त्यांच्या डोळ्यातले अश्रू देखील आपण बघितले, तर दुसरीकडे आता त्यांच्याच शिवसेनेच्या जे मंत्री आहेत संजय शिरसाट, त्यांच्याकडे भाजपचं आता शिष्टमंडळ हे प्रस्ताव घेऊन पोहोचलेलं आहे आणि युतीबाबत आता काही वेळातच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राजेंद्र जंजाळ यांनी आम्हाला कमी जागा मिळत असल्याचा आरोप केलेला आहे। मात्र असं असताना संजय शिरसाट यांच्या घरी भाजपचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरमध्ये युतीच्या जागा वाटपावरून मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। आता शिष्टमंडळ जे भाजपचं पोहोचलंय त्यानंतर शिरसाट यांची चर्चा केल्यानंतर नेमकं काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार सर। निश्चितच मोहसिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर भाजपचे नेते संजय शिरसाटांच्या घरी पोहोचलेत। युतीचा प्रस्ताव घेऊन नेते शिरसाटांच्या घरी दाखल झालेत। या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी अंतिम क्षणापर्यंत ह्या चर्चा सुरूच आहे।